ॲडव्होकेट महमूद प्राच्या अधिवेशनाला येत आहे साताऱ्याला, त्या संदर्भामध्ये आमची चर्चा झाली. तर त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये काय करता येईल, कारण त्याच्यामधलं नॉलेज त्यांना आहे ॲज अ वकील म्हणून, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ठरवणार आहे. ते सुप्रीम कोर्टाचे लॉयर आहेत, कारण सुप्रीम कोर्टामध्येच ते शेवटी जाणार आहे प्रकरण. आता त्याच्यासोबत चर्चा करून आम्ही डिसाईड करणार आहे. ते हो, त्या संदर्भातच. येस, वकिलांची जी टीम आहे आमची, इंद्रजित कांबळे सर असतील किंवा महमूद प्राचे साहेब असतील, हे सर्व लोक त्या ठिकाणी येणार आहे. आणि एक वेळ काढलेला आहे आम्ही त्यासाठी, या विषयावर चर्चा करण्यासंदर्भामध्ये. तर तिथं चर्चा आणि ती काय ठरते सर्वानुमते, त्याच्यानंतर ते डिसाईड. येस येस येस, म्हणजे उद्या आता रविवारचाच विषय आहे, त्याच्यामुळे आम्ही ते थांबून ठेवलं होतं की सर्वजण एका ठिकाणी आले तर होऊ शकते. मला असं वाटतं पहिल्यांदा भगत सरांचं घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी कामगाराचे जे कामाचे तास आहे 12 तासावर त्यांनी नेलेलं आहे. आणि अशा वेळेस नवीन जो नियम किंवा कायदा जो बनत आहे कामगाराच्या दृष्टीनं, त्याचे 12 तासावर ते जर का ते नेत असतील तर हे एक प्रकारचं शोषण आहे अशी आमची भूमिका आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागरण करू, लोकांना याच्यासाठी तयार करू आणि सरकारला सुद्धा आम्ही त्या बाबतीत आग्रह करू की ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे. कारण आजची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जगामध्ये सर्वात मोठं पॉप्युलेशन असणारा देश आणि तिथे आज रोजगाराची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला माहीत आहे. आणि अशा वेळेस हे जर का रोजगार मिळत नाही आणि जे रोजगार आहे त्याच्यामध्ये जर का या पद्धतीचं शोषण होत असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सक्रिय भूमिका घेणार. कालच्या दिवशी सोलार कंपनीमध्ये ब्लास्ट झाला, तुम्हाला माहिती असेल, बाजारगावला. हा दुसरा ब्लास्ट आहे यावर्षी. तसे तीन चार झालेले आहेत ब्लास्ट. आणि ते काहीतरी आर्मी डिफेन्स साठी ते लोक काही शस्त्र वगैरे तयार करतात. तिथे याच्या पहिले 10 लोक मरण पावले आहेत. तर तिथे जे कामगार मरण पावले त्यांना सैनिकाला जी मरण पावल्याची सुविधा मिळते त्याच्या परिवाराला, त्याचे कॉम्पन्सेशन मिळते. मला असं वाटत नाही का त्या कामगारांना पण तेच कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे? त्यांच्या डिफेन्स साठीच ते लोक शस्त्र तयार करतात सोलर कंपनी. हो, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहे? आणि निव्वळ 13-14 हजार रुपये तिथे लेबर मिळले, त्यांना फक्त 13-14 हजाराच्या वरती पगार मिळत नाही. ते डेली वेजेसवर त्यांना ठेवण्यात. आणि तिथे हा मागच्या 2 वर्षाचा दुसरा ब्लास्ट आहे. त्याच्या पहिले पण तिथे ब्लास्ट झालेले आहे काही वर्ष पहिले. नाही, तेच त्यांचे कोणती अपॉइंटमेंट कशी आहे काय आहे ते सर्व घेऊन संघटना आता इथे नागपूरलाच तुम्ही आज पत्रपरिषद घेताय आणि कालच तो ब्लास्ट झालेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण माहिती घेऊन नक्कीच त्याच्यावर काम करू. कारण मुद्दा आहे की न्याय देण्याचा, कारण आमच्या महापुरुषांचं ते काम राहिलं आहे किंवा आम्ही सुद्धा त्याच अँगलनी समाजामध्ये काम करू इच्छित आहे की असं कुठेही अडचण होत असेल, अन्याय होत असेल किंवा शोषण होत असेल तर त्या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका वेळोवेळी घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. पण आता तुमची टीम जी आली तुम्ही जाल का तिथल्या आणि सगळ्या आजही सगळ्या पेपरांमध्ये आहे, आजही सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आहे. आता तुमची टीम नागपूरला आहे तर तुम्ही तिथे जाल का? ते जे लेबर मिळे त्यांच्या परिवारांना भेटाल का? नक्कीच त्या बाबतीत आम्ही तसं नियोजन करतो. नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की हे राज्याचं अधिवेशन असल्यामुळे राज्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये आम्ही पत्रकार परिषदा घेत आहोत. मुद्दा हा आहे की हे संघटनचं हे जे अधिवेशन आहे हे समाजापुढे गेलं पाहिजे, समाजाला हे कळलं पाहिजे की या राज्य अधिवेशनामध्ये कोणते विषय चर्चेला घेतले जातात. कारण तुम्हालाही माहित आहे की यातले जे विषय आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये जनरल चर्चा होत नाही. मग ते न्यू वर्ल्ड ऑर्डर असेल किंवा रुपयाच्या संदर्भात असेल, खूप मोठं तुम्ही काही सतर्क लोक आहेत जे याच्या संदर्भामध्ये माहिती घेत राहतात, परंतु ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत नाही, पण सामान्य लोकांशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे त्यांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं मुलांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं भविष्य प्रभावित होत आहे, त्यांचं आर्थिक नियोजन प्रभावित होत आहे.
आणि अशा वेळेस जर त्यांच्याशी रिलेटेड जे मुद्दे आहेत त्याच्यावर जर चर्चा झाली तर समाजामध्ये जागृती होईल. जागृत झाले तर लोकांचा वापर करता येणार नाही किंवा समाजाला जास्त काळ अंधारात ठेवणं शक्य होणार नाही. याच्यासाठी आपण हे राज्य अधिवेशन घेतो आहे. कारण केवळ चर्चा करणे हा सुद्धा एक उद्देश नाही आहे. सतर्क लोक झाले. कारण बहुतांश होते की तुम्हाला माहिती आहे की आज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते. परंतु याच्या आधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा समाजामध्ये जे व्हायला पाहिजे ते होत नाही, ते टाळले जाताना दिसतंय. मग अशा अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून, कॅडर कॅम्पच्या माध्यमातून समाजाला माहिती देऊन जागृत करणे ही एक महत्त्वाची आमचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती असणारे जाणकार लोक ते आम्ही तिथं बोलवतो आहे. कारण न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या बाबतीत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. प्रधानमंत्री त्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बोललेले आहे. सोशल मीडियामध्ये वेगळं मत आहे. मग अशा वेळेस समाज कन्फ्यूज राहणे हे सुद्धा बरोबर नाही. समाजाशी रिलेटेड मुद्दा आहे तर समाजाला ह्या बाबतीत माहिती देणं हे एक बुद्धिजीवीचं जबाबदारी आहे. ॲज अ इंटेलेक्च्युअल क्लास ऑफ द सोसायटी म्हणून समाजाला जर का आपण प्रॉपर गाईड करू शकलो, कारण न्यू वर्ल्ड ऑर्डर हा फक्त भारताशी रिलेटेड मामला नाही, परंतु भारतातल्या लोकांवर परिणाम जर होत असेल त्या गोष्टीचा, मग तो आरोग्याच्या बाबतीत असेल, आर्थिक बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, ह्या सर्व गोष्टी कशा रिलेटेड आहे, त्याचा काय परिणाम पडू शकतो, त्याचा दुष्परिणाम कसा टाळता येईल का, आपल्याला त्याच्यात काय भूमिका करता येईल किंवा संघटित पद्धतीने याला आपण कसं समोर जाऊ शकतो, ह्या गोष्टीसाठी आपण हे विषय चर्चेला ठेवलं आणि हे अधिवेशन ठेवण्यामागे तोच उद्देश आहे. केवळ हो हो बिलकुल. आमच्या महापुरुषांनी जे आंदोलन चालवलं त्याच्यामुळे आम्हाला शिक्षण मिळालं आणि आमच्या महापुरुषांची एक अपेक्षा होती की जो समाज जो आहे तो शिकला पाहिजे. एक इंग्रजांवर तो आरोप लावला जात होता की ते फक्त शिकले सवरले म्हणजे लिहिणारे वाचणारे लोक जर झाले तर त्यांना कारकुनी करण्यासाठी बरं पडेल. परंतु आमच्या महापुरुषांचा जो उद्देश होता की त्याच्यामध्ये जो माहिती आहे त्या माहितीचं योग्य विश्लेषण करू शकणारा समाजाभिमुख त्याची भूमिका असली पाहिजे. आणि जेव्हा या देशामधलं संविधान सांगते त्या पद्धतीनं जर का तुम्ही म्हणता तसं धर्मनिरपेक्ष पद्धतीनं जे आहे त्या पद्धतीचं एज्युकेशन जर असेल किंवा विज्ञाननिष्ठ असेल किंवा समोरचा भविष्यातला विद्यार्थी किंवा भविष्यातला नागरिक जर घडवायचा असेल तर शिक्षण कसं असलं पाहिजे ह्या गोष्टीच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक निश्चित पॉलिसी बनवून किंवा निश्चित भूमिका घेऊन आम्ही समाजामध्ये काम करतो. जे काही शाळा कमी करण्याचा मुद्दा असेल पटसंख्येच्या आधारावर किंवा आपण पाहतोय की न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याचे काय परिणाम होत आहे त्याचं परिणाम कमी कसे करता येईल किंवा कमी करण्याचा म्हणजे त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते कसे कमी करता येईल त्या संदर्भामध्ये ते तेव्हा शक्य होईल जेव्हा लोकांना हे माहिती मिळेल. कारण माहिती मिळाल्यानंतर लोक त्याच्यावर चर्चा करतील की हे फायद्याचं आहे नुकसानीचं आहे हे चांगलं आहे मग हे असं व्हायला पाहिजे. जसं तुम्ही हा प्रश्न मांडला मुद्दा आहे की सर्वात महत्त्वाचा आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांना आज ज्या प्रमाणात माहिती पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही आहे. लॅक ऑफ इन्फॉर्मेशनमुळे कधी कधी लोक त्या पद्धतीने चालते. जसं तुम्हाला माहित आहे की अल्गोरिदम काय प्रकार चालतो ज्या पद्धतीचे आपण व्हिडिओ शेअर करतो किंवा काय करतो त्या पद्धतीने ते येत राहतं. तसंच काहीतरी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये होत आहे. ते नोवाल हरारेचं तुम्ही नवीन नेक्सस नावाचं पुस्तक पाहिलं असेल तर ते फार गंभीर आहे आणि चिंतन करण्यासारखं आहे की हे जर असंच चाललं तर प्रत्येक माणसाचं एक विश्व तयार होईल आणि विश्व जर तयार झालं तर मग ते त्याच्या फेवरनेच तो काम करेल. मग जे वास्तव आहे जे त्याच्या फायद्याचं आहे त्याच्या समाजाच्या फायद्याचं आहे देशाच्या फायद्याचं आहे या गोष्टी कदाचित बाजूला पडतील. आणि हा बोला. आता नागपूरला एक मोठी सभा झाली महाबोधी महाविहाराच्या संबंधानं त्याच्यामध्ये तीन बनते एकत्रित आले ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरून राहिले. तर तुम्ही तो विषय घेतला आहे तर तुम्ही त्यांना आपल्या अधिवेशनामध्ये बोलावाल का किंवा तुम्ही त्यांचा साथ सहयोग कराल का? मुद्दा आधारित साथ सहयोग केवळ यांचा तर करूच करू
अजूनही समाजामध्ये जे काही सामाजिक प्रश्न घेणारे असेल किंवा जे काही बहुजन समाजाशी रिलेटेड मुद्दे घेणारे लोक असतील, संघटना असतील, पक्ष असतील, त्यांना सुद्धा आम्ही सपोर्ट करू. कारण हा मुद्दा केवळ एका व्यक्तीचा नाही, संघटनांचा नाही आहे. हा मुद्दा आधारित इश्यू बेस कार्यक्रम जो आहे आपण चालवणार आहोत. कारण अशा बऱ्याचशा संघटना ज्या आहे आमच्याशी अप्रोच होतात आहे की त्यांनाही वाटतं की हे काम पुढे व्हायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा आम्ही मदत करायला तयार आहोत. कारण केवळ माझ्याच कोंबड्यांनी जो ओरडल्यानंतर सकाळ झाली पाहिजे हा मुद्दा आता परवडण्यासारखा नाही. आजच्या परिस्थितीत तर बिलकुलच नाही आहे. कारण जर का समाजामध्ये एवढ्या मोठ्या संघटना असून जर आपण दिवसेंदिवस समाजाला वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतील तर या संघटनांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागू नये म्हणून सर्व जास्तीत जास्त संघटना, मग त्यांना सुद्धा साथसहयोग करण्याचा मुद्दा असेल किंवा त्यांचा साथसहयोग घेण्याचा मुद्दा असेल, आम्ही निरंतर ते आणि इतरही कोणत्या संघटना असेल त्या सर्वांना सामाजिक मुद्द्यांवर असेल किंवा जे काही बहुजन समाजाशी रिलेटेड मुद्दे असतील त्या सर्व मुद्द्यावर आम्ही साथसहयोग करण्यासाठी नेहमीच तयार. हां, तुम्ही पत्रक पाहिलं असेल तर ते 2 सत्रामध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिल्या 5 विषयाच्या संदर्भामध्ये त्या विषयावरचे जे वक्ते आहेत किंवा उद्घाटन सत्रामधले गणमान्य लोक आहेत ते बोलतील आणि दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रावरचे वक्ते बोलतील. असं ते त्या पद्धतीचं नियोजन राहील. सर, आपली जे कर्मचाऱ्यासाठी जे संघटना बनवलेली आहे, हा, आज भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कर्मचाऱ्यांचे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत, चाहे प्रायव्हेट असो चाहे कामगार असो, पण आजपर्यंत त्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेमार्फत, बऱ्याच संघटनेमार्फत ते प्रश्न सुटलेले नाही आहे. आणि बरेच कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा कार्याच्या माध्यमातून त्यांच्या कुठेतरी शोषण होत आहे, त्यांना न्याय नाही मिळत आहे. तर आपण त्या संघटनेमार्फत कसं कार्य करणार आहे, त्याला कसं प्रशिक्षण देणार आहे, कसं जागृत करणार आहे? कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहे की दिवसेंदिवस जे एक विषय पण चर्चेला घेतलेला आहे त्याच्यातही लक्षात येते आपल्याला की मोठ्या प्रमाणामध्ये गळचेपी करण्याचा कार्यक्रम किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वर्कलोड वाढवण्याचा कार्यक्रम किंवा नवीन भरती जी आहे आपण मोठ्या प्रमाणात जी आहे ती होत नाही आहे आणि त्याचा परिणाम जो आहे कर्मचाऱ्यांवर होत आहे किंवा नवनवीन समस्या येत आहे. परंतु अशा संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांच्या भरपूर संघटना काम करत आहे. आमचा हा प्रयत्न राहील की जसं आम्ही सामाजिक बाबतीत काम करतो आहे की बाकीच्या संघटनांना सोबत घेऊन, तसंच कर्मचाऱ्यांच्या संघटना, कामगारांच्या संघटना यांच्यामध्ये सुद्धा एक साझा मंच कसा बनवता येईल आणि त्याच्यावर सर्वांची ताकद जर का त्या दिशेने लावता आली तर तुम्ही म्हणता की बाबा रिझल्ट येत नाही, कधी कधी प्रश्न सुटत नाही, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत सुद्धा मेलजोल ठेवून कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर काही गोष्टीवर आम्ही नक्कीच काम करणार आहोत. ही आमची अशी पॉलिसी ठरली आहे. तर पीटर कमारो यांनी जे भारताच्या सन्मानात जे बोललं, जे वक्तव्य यांनी केलं त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? त्यांचा जो अनुभव आहे त्यांच्या आधारावर ते बोलले असतील, परंतु व्यवस्था सुद्धा आपल्याला दिसत आहे तसं की या देशामध्ये बेनिफिशियरी क्लास जो आहे तो ब्राह्मण वर्ग आहे आणि अशा वेळेस मग ते आज आपण पाहतो की सिस्टममध्ये नियंत्रण त्यांचं बऱ्यापैकी आहे. अशा वेळेस तो त्यांचा अनुभव, तो त्यांच्या अनुभवाच्या आधारावर ते त्यांचं मत असेल असं आपण म्हणू शकतो.